दात ब्रश करताना तुम्ही हे 5 मिस्टेक्स करतात का? Let's go through it. Hi, I'm Dr. Yashomati Dhori Patil, practicing at Yashomati's Dental Clinic in Kalyani Nagar, Pune. दात ब्रश करताना आपण काही चुका न कळत करतो, त्याच्यामुळे दाताचं आरोग्य बिघडू शकते. हे 5 प्रकारचे चुका तुम्ही टाळल्यास तुमचे दात सुरक्षित राहतील. नंबर 1, खूप जोरात ब्रश करणे और ब्रशिंग टू हार्ड. तुम्ही तुमच्या टूथब्रशनी समजा खूप जोरात ब्रश करत असाल तर त्यांनी तुमचं दातांची वरची लेवल म्हणजे इनॅमल घासायला लागते आणि ते कमी व्हायला लागते, त्याच्यामुळे सेन्सिटिव्हिटीचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. नंबर 2, दात कमी वेळ घासणे. दात मिनिमम 2 मिनिटासाठी घासावे आणि जनरली पब्लिकमध्ये लोक 30 ते 45 सेकंड फक्त घासतात, ते बरोबर नाही. नंबर 3 इज चुकीच्या प्रकारचं ब्रश वापरणं. तुम्ही हार्ड ब्रिसल टूथब्रश म्हणजे एकदम कडक टूथब्रश न वापरता सॉफ्ट ब्रिसल टूथब्रश वापरावे, त्यांनी तुमचे दात पण सेव्ह होतात आणि स्वच्छता पण राहते. नेक्स्ट पॉइंट इज जुना ब्रश वापरणे. एक ब्रश 3 महिन्यापेक्षा जास्त वापरायचे नाही, कारण तर त्याच्यामुळे त्याचे सॉफ्ट ब्रिसल्स जे असतात ते स्प्रेड आउट होतात आणि ते ब्रश उपयोगाचा नाही, त्यांनी क्लिनिंग होत नाही. म्हणून दर 3 महिन्यांनी तुमचा ब्रश चेंज करावा. नेक्स्ट पॉइंट इज जीभ ब्रश न करणे. तुमचे दात तेवढेच इम्पॉर्टंट आहे, पण इवन तुमचे जीभ आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणून ते स्वच्छ करणे अत्यंत आवश्यक आहे आणि तोंडाचा आतील बाजू पण स्वच्छ करणं आवश्यक आहे. नॉट युझिंग द राईट ब्रशिंग टेक्निक म्हणजे प्रॉपर ब्रशिंग टेक्निक न वापरणं. समजा तुम्ही ब्रश धरतायत आणि नुसतं हॉरिझॉन्टली ब्रश करतायत जोरात किंवा वर्टिकली, त्यांनी क्लिनिंग होत नाही. सो द राईट टेक्निक किंवा जो बरोबर टेक्निक आहे ते बेसिकली तुमचा टूथब्रश घ्यायचा, दाताच्या अँगलला 45 डिग्री अँगलनी ठेवायचं अँड सर्क्युलर मोशन्समध्ये मूव्ह करायचा ब्रश पुढे आणि मागे आणि आतून पण. दिस इज द राईट ब्रशिंग टेक्निक. ह्यानी तुमचं दाताची झीज होत नाही आणि तुमचे दात सुरक्षित राहतात. फॉर एनी डाउट्स यू कॅन कमेंट इन द कमेंट बॉक्स or you can call us or you can DM us directly. Thank you.